अमृत लाट नामांतरणाची लोकभावना निवडणुकीत निर्णायक ठरणार। अब्दुल लाट ते अमृत लाट, इतिहास, अध्यात्म आणि राजकारणाचा संगम। अब्दुल लाट तालुका शिरोळ येथील गावच्या नामांतरणाचा मुद्दा गेल्या अनेक दशकापासून प्रलंबित असून अब्दुल लाट हे नाव बदलून अमृत लाट करण्यात यावं अशी लोकभावना दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालली आहे। या नामांतरणामागे केवळ भावनिकच नव्हे तर ऐतिहासिक व आध्यात्मिक पार्श्वभूमी असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। इतिहासानुसार छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याला त्रास देणाऱ्या विजापूरच्या आदिलशाहीतील अब्दुल नावाच्या क्रूर सरदारामुळे गावास अब्दुल लाट हे नाव पडल्याची चर्चा आहे। हा सरदार शेतकऱ्यांवर अन्याय, जाचक कर वसुली, महिला व ग्रामस्थांवर अत्याचार करणारा असल्याने अब्दुल हे नाव अन्याय, हिंसा आणि गुलामीचे प्रतीक म्हणून पाहिलं जातं। त्यामुळे नामांतरणाचा मुद्दा कोणत्याही धर्म किंवा जातीविरोधी नसून तो ऐतिहासिक अन्यायाशी संबंधित असल्याचे ग्रामस्थ सांगतात। गावाला समृद्ध आध्यात्मिक वारसा लाभलेला असून येथे ग्रामदैवत, अनेक मंदिरे तसेच संत महात्म्यांचा सहवास लाभलेला आहे। संतांच्या विचारातून आणि प्रवचनातून मिळालेल्या अमृततुल्य संस्कारामुळे गावचे नाव अमृत लाट असावे अशी ठाम लोकभावना आहे। ग्रामसभेत यासाठी अनेकदा प्रस्ताव मांडण्यात आले, मात्र काही व्यक्ती व राजकीय गटांमधून चुकीची व दिशाभूल करणारी माहिती देत वारंवार विरोध करण्यात आल्याचा आरोपही होत आहे। विद्यमान निवडणूक वातावरणात हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून नामांतरणाला पूर्वी विरोध करणारे काही उमेदवारच आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षातून रिंगणात उतरल्याने गावात जोरदार चर्चा सुरू आहे। या पार्श्वभूमीवर अमृत लाट नामांतरणाची लोकभावना आगामी निवडणुकीत कोणासाठी फायदेशीर तर कोणासाठी तोट्याची ठरणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असून त्याचा फैसला आता 9 तारखेलाच होणार आहे। महानकर न्यूजसाठी दगडू कांबळे, अब्दुल लाट।